लुनार हॅबिटेट मिशन, म्हणजे चंद्रावर जाऊन काय होणार आहे किंवा चंद्रावर गेल्यानंतर फ्युचर ॲस्ट्रॉनॉट तिथे कसं काम करणार, त्याची जी लॅब आहे तिथे सेटअप केलेली आहे. पुष्प विमानच असं नाही, जसं तुम्ही म्हटलं की अजून त्याची 10-12 अजून तशी विमानं किंवा ती टेक्नॉलॉजी तेव्हा होती. हॅलो गाईज, माझं नाव पुरुषोत्तम कुलकर्णी. मी आज तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे एक पॉडकास्ट, एक नवीन शो ज्याचं नाव आहे द ग्रेट स्टोरी. द ग्रेट स्टोरी म्हणजे आपल्या समाजामध्ये जे ग्रेट लोक असतात किंवा ज्यांनी आपल्या रिस्पेक्टिव्ह फील्डमध्ये एक अद्वितीय कामगिरी केलेली असते, अशा लोकांबरोबर आपण बोलणार आहोत आणि त्यांची स्टोरी जाणून घेणार आहोत, त्यांचा स्ट्रगल जाणून घेणार आहोत. आणि आज आपल्यासोबत असणार आहेत एक यंग सायंटिस्ट ज्यांनी एका फारच कमी वयामध्ये अशी बरीच अचिव्हमेंट्स आपल्या आयुष्यामध्ये केलेली आहेत, जेणेकरून आम्हाला सगळ्यांना तर त्यांच्यावर प्राऊडच आहे. खरं ॲज अ इंडियन, ॲज अ यूथ म्हणून त्यांच्याबद्दल आपल्याला एक्साइटमेंट आहे, कुतूहल आहे. तर आज आपण त्यांच्याकडून त्यांची स्टोरी जाणून घेणार आहोत. मी आज स्वागत करतो निखिल तुझं आमच्या पॉडकास्टमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन्स, हे पोलंडच्या लुनार मिशनसाठी तुझी सिलेक्शन झालं. थँक्यू. आणि त्याच्यानंतर USA पण जायचं आहे पुढच्या ट्रेनिंगसाठी. तर एक पहिला प्रश्न माझ्या डोक्यामध्ये येतो जेव्हा आपण कारण मी आज पहिल्यांदा एका सायंटिस्टला भेटायची माझीच पहिली वेळ आहे, तेव्हा मला असा एक प्रश्न डोक्यामध्ये येतो की काय इन्स्पिरेशन आहे ॲस्ट्रॉनॉट बनायसाठी. कारण ही कॉमन गोष्ट नाही आहे. बरोबर. आपण असं बघत नाही की ॲस्ट्रॉनॉट हे खूप कॉमन प्रोफेशन आहे, खूप कमी लोक अचीव्ह करू शकतात. तर हे कसं होतं, लहानपणी होतं का नंतर डेव्हलप झालं? ऍक्च्युली मी माझ्याबद्दल स्वतःबद्दल म्हणजे मी स्वतः सिंधुदुर्ग जिल्ह्यातला आहे. कुडाळ माझं गाव आहे आणि माझी शाळा पण कुडाळ हायस्कूल आहे, जिथे मी सेमी इंग्लिश या मीडियममधून शिकलो. ना की इंग्लिश ना की मराठी, सेमी इंग्लिश. आणि 10वी नंतर काय करायचा माझ्याकडे मेन क्वेश्चन होता. आणि माझ्या घरच्यांनी सांगितलं की आपण इंजिनिअरिंग करूया. सो इंजिनिअरिंग करायला ठरवलं मी. लहानपणी स्वप्न होतं की आपल्याला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं आहे, एरोस्पेस इंजिनियर व्हायचं किंवा मरीन इंजिनियर व्हायचं, हे आपल्या डोक्यामध्ये होतं. पण विषय हा आहे की काय करायचं, कसं करायचं याचा गायडन्स नव्हता. आणि मी डिप्लोमाला गेलो. डिप्लोमा मी गव्हर्नमेंट कॉलेजमधून केला आणि डिप्लोमा केल्यानंतर झाल्यानंतर मेकॅनिकलमधून डिप्लोमा केला. आणि नंतर मग काय करायचं पुढे, तर मग इंजिनिअरिंग. मग इंजिनिअरिंगसाठी मी पुण्याला गेलो आणि पुण्याला मी मेकॅनिकलमध्येच घेतलं. तिथे मला मेंटर मिळाले, ज्यांनी मला एरोस्पेस, रॉकेट सायन्स याबद्दल जास्त मला माहिती दिली. आणि तेव्हा मला कळलं की एक चांगलं फील्ड आहे, एक चांगलं फ्युचर स्कोप आहे याला आणि याच्यामध्ये जायला पाहिजे. आणि मग मी माझ्या लास्ट इयर थिसिस करताना जो प्रोजेक्ट होता मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा, तो करता करता मला आयडिया आलं की चला आपण एरोस्पेस इंजिनिअरिंग करूया. मग मी 1 वर्ष प्रिपरेशन केलं त्याच्या एक्झामसाठी आणि माझं सिलेक्शन झालं MIT युनिव्हर्सिटीला नोएडा. तिथे मी एरोस्पेस इंजिनिअरिंग करायला गेलो 2 वर्षासाठी. तिथे मला बरंच एक्सपोजर मिळालं बाहेरचं, चांगल्या फॅकल्टीज मिळाल्या, चांगले लोक मिळाली, चांगले फ्रेंड्स मिळाले. आणि त्याच्यामुळे झालं असं की माझे रिसर्च पेपर पब्लिश झाले इंटरनॅशनली दुबईमध्ये. आणि मला रशियामध्ये युरी गागारिन स्पेस सेंटरला व्हिजिट देता आली ॲज अ वर्कशॉपमध्ये. आणि ही जी व्हिजिट आहे किंवा हे जे वर्कशॉप कंडक्ट झालं तेव्हा मला आयडिया आलं की ॲस्ट्रॉनॉट नक्की काय. बरोबर. सो भारतामध्ये बघायला गेलं तर आपल्याला नावं काय माहिती आहे, तर राकेश शर्मा, कल्पना चावला किंवा सुनीता विल्यम्स, या तिघांची आपल्याला नावं माहिती आहे. पण ही तिन्ही लोक भारतामध्ये, म्हणजे राकेश शर्मा सोडला तर ही दोन्ही लोक भारतीय नागरिक आहेत, पण ते बाहेर वास्तव्याला होते अमेरिकेला. आणि राकेश शर्मा हे एअरफोर्समधून गेले होते, ऍज अ इंडियाने त्यांना स्पॉन्सर केलं होतं. आता लेटेस्ट कंडिशनमध्ये बघायला गेलं तर आपल्याला न्यूजमध्ये आपण ऐकतो की आपले एअरफोर्स पायलट सिलेक्ट झाले ॲस्ट्रॉनॉटसाठी आणि ते रशियाला ट्रेनिंगसाठी गेले. म्हणजे 2030 पर्यंत आपलं प्लॅन आहे की इंडियाचा की आपण स्पेसमध्ये जाणार आहोत आणि आपली जी लोक आहेत, आपले ॲस्ट्रॉनॉट आपण स्पेसमध्ये घेऊन जाणार आहोत. त्याच्यासाठी जे ट्रेनिंग आहे ते रशियाला घेतलं जातं. तिथे मला जाऊन बघता आलं, ॲस्ट्रॉनॉटना भेटता आलं. आणि ते जे सगळं होतं म्हणजे तिथे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचं एक प्रॉपर प्रोटोटाईप आहे. म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्ड मधून जे काही ॲस्ट्रॉनॉट ISS वर जातात त्या लोकांना तिथे येऊन ट्रेनिंग घ्यावं लागतं. आणि हे जे ट्रेनिंग आहे याच्यामध्ये बरेच एक्झाम्स आहेत, बरेच फिजिकल आणि मेंटल चॅलेंजेस आहेत. ते कव्हर करून ते जे प्लॅनिंग आहे करून 8 वर्षाचा 9 वर्षाचा कोर्स आहे आणि ते करून माणूस ॲस्ट्रॉनॉट होण्यासाठी तयार होतो. आणि शेवटपर्यंत म्हणजे जायच्या आधीपर्यंत तुमचं फिजिकल आणि मेंटल दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत.
आणि ह्या ज्या गोष्टी ज्या आपण बघतो त्याला आपण जास्त इम्पॉर्टन्स देत नाही ह्यावेळी. आणि हा इम्पॉर्टन्स देत नाही कारण की आपण असं म्हणतो की फिजिकल मेंटल ठीक आहे, पण मेंटल जो विषय आहे हा 8 वर्ष आपण एका क्रू सोबत आपण एका टीम सोबत राहतो आणि तेव्हा ट्युनिंग त्यांच्यासोबत जे बॉन्डिंग आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण ISS मध्ये गेल्यानंतर एक 9 mm शीटच्या आतमध्ये आपण असतो आणि बाहेर स्पेस आहे आणि आतमध्ये आपलं जे आपण बनवलेलं हॅबिटेट आहे. आणि ह्या हॅबिटेटमध्ये हा विषय आहे की तिथे तुमच्या त्या क्रू बरोबर तुमच्या त्या टीम बरोबर राहायचं आहे आपल्याला. आणि जिथे राहायचं आहे त्या टीम सोबत तुम्हाला व्यवस्थित जुळून घेणं, व्यवस्थित बॉन्डिंग करून घेणं हे पहिल्यापासून शिकवलं जातं. आणि हे ॲस्ट्रॉनॉट मला होण्यासाठी मला माझं एक पहिलं इन्स्पिरेशन होतं की मला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं आहे. जे लहानपणीचं स्वप्न इतक्या 10 वर्षानंतर माझ्या परत लाईफमध्ये आलं आणि मी विचार केला की आपण ते परस्यू करू. आणि त्याच्यासाठी मग मी स्टडी केला, रिसर्च केला. तेव्हा मला आयडिया आलं की काही ठिकाणी स्पेस स्टेशन्स आहेत, म्हणजे काही ठिकाणी जिथे हे कोर्सेस किंवा वर्कशॉप कंडक्ट केले जातात. त्याच्यामध्ये पोलंड आणि USA हे ती 2 देश आहेत जे हे कंडक्ट करतात. सो मी पोलंडला गेल्या वर्षी 2021 मध्ये गोष्टीला अप्लाय केलं होतं. आणि जेव्हा अप्लाय केलं होतं त्याच्यासोबतच मी US ला सुद्धा अप्लाय केलं होतं. आणि हे दोघांचे ऑफर लेटर्स मला या जुलै महिन्यामध्ये आली. आणि ज्याच्यामध्ये जसं पोलंडमध्ये कसं आहे की लुनार हॅबिटेट मिशन म्हणजे चंद्रावर जाऊन काय होणार आहे किंवा चंद्रावर गेल्यानंतर फ्युचर ॲस्ट्रॉनॉट तिथे कसं काम करणार त्याची जी लॅब आहे ती तिथे सेटअप केलेली आहे. सो ॲज अ क्वारंटाईन म्हणून आपल्याला तिथे जावं लागतं, क्वारंटाईन व्हावं लागतं आणि तिथे आपल्याला वेगवेगळे ग्रुप रिसर्च, इंडिव्हिज्युअल रिसर्च करावे लागतात. आणि ह्या गोष्टी तिथे होतात. आणि सेम अशीच गोष्ट USA मध्ये आहे जिथे मार्ससाठी प्रिपरेशन केलं जातं. सो हे 2 गोष्टी जिथे अप्लाय केलं मला अपॉर्च्युनिटी आली आणि आता माझं प्लॅनिंग चाललंय की ह्याला जायचं. सो हा माझी एक जर्नी होती किंवा हे माझं जे म्हणू शकतो की लहानपणापासून ते आतापर्यंतचा एक प्रवास आहे. मग ह्याच्यावर मला एक प्रश्न असा विचारायचा होता की फेवरेट किंवा एक आपण एक लुकअप टू करतो असा कुठला हे ॲस्ट्रॉनॉट लुकअप असा म्हणजे बघायला गेलं तर आपले राकेश शर्मा आपले मेन इन्स्पिरेशन आहेत. कारण मी जेव्हा रशियाला गेलो होतो तिथे राकेश शर्मांचं म्युझियम केलेलं आहे आणि तिथे नोट्स त्यांनी ठेवलाय, त्यांचा स्टडी मटेरियल ठेवलाय, त्यांनी जे रिसर्च केलं, त्यांचं जे काही तिथे काम केलं तर त्यांनी तिथे ठेवलंय. तेव्हा मला आयडिया आली की एक भारतीय माणूस जो साऊथ इंडियातला माणूस इतक्या बाहेर रशियामध्ये जाऊन तिथे जाऊन ॲस्ट्रॉनॉट ट्रेनिंग घेऊ शकला तर आपणही घेऊ शकतो आणि आपणही करू शकतो. आणि ती जे इन्स्पिरेशन आहे तिथून मग नंतर मग बाकीच्या गोष्टी समजल्या. काही फॉरेनचे ॲस्ट्रॉनॉट, काही US ॲस्ट्रॉनॉट आहेत ज्यांना मी फॉलो करतो. त्यांचे काही कोर्सेस अवेलेबल ऑनलाईन ते मी कंडक्ट केले, ते पार्टिसिपेट केले याच्यामध्ये. आणि तिथून मला काही आयडिया यायला लागली की आता माझा जर्नी आहे की नेक्स्ट 10 years मध्ये मला ह्या काही गोष्टी, काही स्किल ॲक्वायर करायचे जेणेकरून मी एलिजिबल होईल ॲज अ ॲस्ट्रॉनॉट म्हणून. अच्छा. तर आणि एक त्याच्या पुढे जाऊन मला असं विचारायचं आहे की आता हे तुमच्या लहानपणी म्हणा किंवा जेव्हा स्टडी करताना जेव्हा तुम्हाला एरोस्पेस किंवा त्या गोष्टींबद्दल कळलं किंवा तुम्ही अभ्यास केला त्यावेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला. खरं एक असा यंग आजचा युवक किंवा एक असा आत्ता शिकणारा जो आहे किंवा इंजिनिअरिंगला आहे किंवा ह्या फील्डमध्ये ज्याला इंटरेस्ट आहे त्याला जर हे परस्यू करायचं असेल, त्याला जर ह्या स्पेसमध्ये काही रिसर्च करायचं असेल किंवा ॲस्ट्रॉनॉट जरी तो बनायची त्याची इच्छा असेल तर त्याला कशी वाटचाल केली पाहिजे त्याच्यासाठी? एक मी असं म्हणतो की एक मिथ आहे आपल्या सगळ्या लोकांमध्ये की सायन्स स्टुडंट किंवा ज्यांनी इंजिनिअरिंग केले तेच ॲस्ट्रॉनॉट होऊ शकतात. सो असा काही विषय नाही आहे. तुम्ही तुमच्या विषयामध्ये मास्टर्स पाहिजे. विषय कोणता असो, तुम्ही जिओलॉजी घ्या, एन्व्हायरमेंट घ्या, इव्हन तुम्ही हिस्ट्री घ्या. आणि त्या विषयामध्ये तुम्ही मास्टर करताना, तुम्ही PhD करताना तुम्हाला ॲस्ट्रॉनॉट सेकंडरी तुम्हाला अप्लाय करावं लागतं. मग ॲस्ट्रॉनॉट होण्यासाठी आताच्या मुलांनी काय करायला पाहिजे की जे आपलं एज आहे, म्हणजे आपण जनरली बघतो की वयाच्या 18 वर्षी आपण 12th क्लास कम्प्लीट करतो आणि आफ्टर 12th आपली ग्रॅज्युएशनची जर्नी चालू होते. त्या ग्रॅज्युएशनमध्ये आणि नेक्स्ट मास्टर्समध्ये आपल्याला असे स्किल्स ॲक्वायर करायचे आहेत की आपला ॲटिट्यूड किंवा आपली पर्सनॅलिटी ॲज अ ॲस्ट्रॉनॉट होऊ शकते. किंवा आपल्याकडे अशी गोष्ट पाहिजे की आपण कुठच्याही जेव्हा वॅकन्सी निघेल किंवा कुठेही हा प्रोजेक्ट चालू होईल ॲज ॲस्ट्रॉनॉट म्हणून तिथे आपण एलिजिबल होऊ शकतो. म्हणजे यासाठी व्हेरियस ॲडव्हेंचरस गोष्टी आहे, स्कुबा डायव्हिंग आहे, पायलट ट्रेनिंग प्रोग्राम आहे, वेगवेगळे वर्कशॉप्स आहेत जे आपण कंडक्ट करायला पाहिजे, पार्टिसिपेट करायला पाहिजे, तिथे जाऊन आपण काम करायला पाहिजे, तेव्हा लोकांसोबत कॉन्टॅक्ट होईल. माझं या यंग मुलांना किंवा ह्या लोकांना माझं एवढं सांगणं आहे की मुलांना की आत्तापासून तुम्ही जर सुरू केलं की तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला लवकर ते अचीव करण्यासाठी मदत होईल. जर तुम्हाला ते लेट कळालं तर थोडं तुम्हाला लेट होईल. आणि माझं असं म्हणणं की वयाच्या आफ्टर 40 वर्षानंतर आपण ॲस्ट्रॉनॉट होतो, त्याच्या आधी होणं खूप कठीण आहे.
पण 40 पर्यंत होण्यासाठी सुद्धा तुम्हाला पहिले 10 वर्ष 15 वर्ष त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते, आणि ती मेहनत आतापासून घेणं आणि लवकर वयामध्ये घेणं हे खूप जास्त महत्वाचं आहे. आणि तो पेशन्स पण असला पाहिजे. बरोबर, पेशन्स. कारण जसं तुम्ही म्हटलं की वयाच्या 40व्या वर्षानंतर तुम्हाला चान्स मिळेल नाही मिळेल त्याचा कन्फर्मेशन नाही आहे, पण तेवढा वेळ आपल्याला प्रयत्न ते करावेच लागतात त्याच्यासाठी. ते म्हणजे नक्कीच ते एक इन्स्पिरेशनल आहे, कारण आता म्हणजे तुमची जर्नी चालू झाली आहे त्याच्या टुवर्ड्स ॲस्ट्रॉनॉट तुमची जर्नी चालू झालेली आहे. आणि त्यानंतर अजून एक पुढचा प्रश्न असा माझ्या डोक्यात आहे की जेव्हा इंजिनिअरिंग तुम्ही कम्प्लीट केलं आणि एमटेक नंतर तुम्हाला DRDO मध्ये काम करायची संधी मिळाली, तर कसा एक्सपिरियन्स कसा होता DRDOचा? माझ्यासोबत माझे ग्रुप प्रोजेक्टमध्ये 4 मित्र होते. आम्ही चौघे मिळून आम्ही DRDO मध्ये गेलो होतो, आणि DRDO मध्ये मला तिथे मेन बॅटल टँक युनिटमध्ये काम करायला मिळालं. तिथे मला काही आयडिया मिळाली, आणि तिथे बऱ्याच गोष्टी होत्या. तिथे काही फॅकल्टी, काही मेंटर होते ज्यांनी मला ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवला, म्हणजे की एरोस्पेस आहे, रॉकेट सायन्स आहे, मिसाईल टेक्नॉलॉजी आहे, आणि याच्यातून मला आयडिया आली की आता आपल्याला हे आपण करू शकतो आणि आपल्याला आवड आहे याच्यामध्ये. आणि मला ती आवड म्हणजे आपल्यामध्ये कसं असतं, आपल्याला आतमध्ये आवड असते, पण जोपर्यंत कोणी सांगत नाही आपल्याला की हे तू करू शकतोस तोपर्यंत ती जागृत होत नाही, किंवा ती तोपर्यंत आपल्यातून बाहेर येत नाही. आणि तसंच माझं सेम झालं. मी लास्ट थिसिस केला माझा मेन मेटल टँक युनिटवर, आणि ज्याच्यामध्ये मी हायड्रोलिक न्यूमॅटिक मेकॅनिझम तयार केलं होतं. आणि त्याच्यानंतर मग कळलं की आता आपल्याला पुढे वळायचं आहे तर एरोस्पेसकडे किंवा एरोनॉटिकलकडे वळायचं आहे. आता एरोस्पेस हे खूप लेटेस्ट ट्रेंड आहे. लोकांना त्याच्यामध्ये ग्लॅमर, याच्यामध्ये असं वाटतं की आपण एरोस्पेस इंजिनियर आहोत किंवा आपण झालोय, तर मग ते खूप नाव मोठं होतं. आणि खरंच आहे की एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये फ्युचर स्कोप आहे. एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत फ्युचरमध्ये ज्या करण्यासारख्या आहेत. मला असं वाटतं की माझं एक रिसर्च सांगतो की नेक्स्ट 50 इयर्समध्ये बायोलॉजी आणि इंजिनिअरिंग म्हणजे एरोस्पेस इंजिनिअरिंग किंवा एरोनॉटिकल इंजिनिअरिंग जास्त ट्रेंड राहणार. कारण आपलं सगळं जे चाललंय कॉलनायझेशन, बाहेर जायचं मार्सवर, लुनारवर, तेव्हा ह्या लोकांची जास्त गरज आहे. आणि लोकांनी याच्यामध्ये जास्त फोकस जर केला, सोबत IT वगैरे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाउड वगैरे आहेच, पण ही 2 गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण जर मेन फोकस केला तर नक्कीच आपण आपलं फ्युचर आणि आपलं जे करिअर आहे त्याच्यामध्ये ग्रोथ बघू शकतो. तर आणि जेव्हा आता आपण असं हे आता तुम्ही जसं सांगितलं की खरं ह्यामध्ये एक इंडिव्हिज्युअल एफर्ट पण आहे. म्हणजे कसं की आता जसं मी बोललो की ॲस्ट्रॉनॉट जे आपल्या देशातून किंवा जगभरातून पण जे ॲस्ट्रॉनॉट बनतात त्यांची संख्या खूपच कमी आहे. म्हणजे इथून पुढे आता लोकांना त्याच्याबद्दल थोडा ज्ञान मिळाले, लोक बघतात आपल्यासारख्या लोकांना जे सक्सेसफुल झालेत स्पेसच्या क्षेत्रामध्ये, आणि मग लोकांना कळते की हे आपण ॲज अ करिअर म्हणून परस्यू करू शकतो ह्या गोष्टीला. आणि ते म्हणजे अजून इथून फ्युचरमध्ये तर अजून त्याच्यात खूप वाढ होईल. खरं मला एक असं म्हणायचं आहे की ॲज अ इंडिव्हिज्युअल पण आपल्याला ऑपॉर्च्युनिटीसाठी बघत राहिलं पाहिजे. म्हणजे ह्या अशा गोष्टी आहेत ज्या की कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये अशा शिकवल्या जात नाहीत. किंवा आता जसं तुम्ही म्हणाले की मी वेबिनार्स अटेंड केले किंवा ते स्किल्स अक्वायर केले, तर एक पर्सनल इच्छा किंवा पर्सनल एक डेडिकेशन जे असतं माणसाकडे, तेच मला वाटतं की इतक्या लेवलपर्यंत घेऊन जातं. कारण तोपर्यंत सो विषय असा आहे की इंडिव्हिज्युअल एफर्ट आहेच, एक रिस्क आहे घेतलेली. ॲस्ट्रॉनॉट तुम्ही होताना तुम्ही 8 वर्ष ट्रेनिंग घेता, एफर्ट घेता, पण लास्ट दिवशी किंवा लास्ट डे मध्ये तुम्हाला समज जर काही फिजिकली तुम्ही डिसीज झालाय किंवा तुम्हाला मेंटली प्रॉब्लेम झालाय, तुमचं एवढी वर्षाची मेहनत फुकट जाते. सो तुम्हाला शेवटपर्यंत आणि मिशन कम्प्लीट होईपर्यंत तुम्हाला सगळं मेंटेन ठेवावं लागतं. सो इंडिव्हिज्युअल एफर्ट आहेच. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एक ॲस्ट्रॉनॉट होणं हा प्रायमरी प्रेफरन्स कधी असू शकत नाही. माणूस हा एका विषयामध्ये मास्टर असतो, ते आपलं काम करत असतो आणि त्या कामासोबत ॲस्ट्रॉनॉट होऊ शकतो. आता दुसरी गोष्ट अशी आहे की पहिल्या काळामध्ये ॲस्ट्रॉनॉट होणं किंवा ह्या गोष्टी होणं खूप रेअरली मानलं जायचं. आता अशी प्रायव्हेट एजन्सीज आल्यात, प्रायव्हेट स्पेस एजन्सी आल्या, त्याच्यामध्ये आपण काही 10 वर्षात किंवा नेक्स्ट 20 इयर्समध्ये आपण बघणार आहोत की सिव्हिल ॲस्ट्रॉनॉट म्हणजे सामान्य नागरिक सुद्धा वर जाऊ शकतो नक्की. आणि याच्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला काहीतरी इलिजिबिलिटी पाहिजे, आणि ती इलिजिबिलिटी आपल्याला मिळवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर पुढचा प्रश्न देखील मला तुम्हाला विचारायचा आहे की एक ॲस्ट्रॉनॉट बनण्यासाठी, आता तुम्ही त्याचं ट्रेनिंग घ्यायला जाणार आहे, पण ॲस्ट्रॉनॉट बनण्यासाठी काही फिजिकल आणि मेंटल ह्या दोन्ही स्ट्रेंथ्स एका माणसाकडे असावे लागतात. तर त्याच्याबद्दल काय सांगू इच्छिता तुम्ही? मेन म्हणजे फिजिकल. पहिला आपण फिजिकलचं बोलू. फिजिकलमध्ये हा विषय आहे की तुम्हाला ऍक्टिव्हिटी करावी लागणार आहे.
जे एक म्हणतो की आपण जे ॲस्ट्रॉनॉट म्हणतो एक ॲडव्हेंचरस गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर फिजिकली फिट नसाल तर पहिली गोष्ट तुम्ही तिथे इलिजिबलच नाही आहे. सो तुम्हाला फिजिकली फिट होण्यासाठी आणि बाकीच्या गोष्टी करण्यासाठी ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी तुम्हाला त्यांचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते आपल्याला करावे लागतात. त्या पॅरामीटर्समध्ये गोष्टी आहे की पायलट ट्रेनिंग आहे, स्कुबा डायव्हिंग आहे, डीप स्कुबा डायव्हिंग आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे सर्टिफिकेशन्स आहेत ते तुम्ही करून एलिजिबल होता. सोबत तुमचं रनिंग आणि जो आपण जे म्हणतो ॲथलीट्स ट्रेनिंग आहे ते कंटिन्यू घ्यावं लागतं. तुमचं फिजिकल स्ट्रक्चर जे आहे, वेट जे आपण म्हणतो ते मेंटेन ठेवावं लागतं आणि तुमचा फूड डाएट जो आहे तो मेंटेन ठेवावा लागतो. ह्या गोष्टी आहेत ज्या आपण फिजिकलीवर फोकस करतो. आता फिजिकल सोबत आपण म्हणू शकतो की फिजिकल ही गोष्ट आहे, मेंटलला आपण तेवढा जास्त इम्पॉर्टन्स देत नाही, पण ॲस्ट्रॉनॉटमध्ये जास्त मेंटलला जास्त इम्पॉर्टन्स आहे. एक पायलट किंवा ॲज अ कमांडर किंवा ॲज अ लीडर तुम्ही तिथे काम करत असतात आणि तुमचं जर मेंटली तुम्ही इनबॅलन्स असाल तर तुम्ही ते काम नाही करू शकत आणि तुमच्यासोबत तुमची टीम पण काम नाही करू शकत. बरोबर. मग याच्यासाठी काय असतं की तुम्हाला मेंटली प्रिपेअर केलं जातं वेगवेगळ्या सिम्युलेशन्स देऊन. म्हणजे आता तिथे रशियाला मी गेलो होतो वर्कशॉपमध्ये, तिथे ISS एक प्रोटोटाईप आहे आणि ISS प्रोटोटाईपमध्ये तुम्हाला आत पाठवलं जातं आणि तिकडे वेगवेगळ्या इन्व्हायरमेंट सिम्युलेट केली जातात ज्याच्यामध्ये तुम्ही कसे रिॲक्ट करता, कसे रिस्पॉन्स करता आणि त्या गोष्टीला त्या चॅलेंजेसला कसे ओव्हरकम करता हे तिकडे तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं. उदाहरणार्थ आपण एका मॉड्यूलमध्ये ISSच्या आणि दुसऱ्या मॉड्यूलमध्ये समज आग लागली आहे तर आपल्याला ती आग पहिली फाइंड आउट करायला लागली कुठे लागली, कशामुळे लागली आणि त्याला कसं ओव्हरकम करता येईल, कसं त्याला विझवता येईल हे तिथे आपल्याला शिकवलं जातं. मग वेगवेगळे एन्व्हायरमेंट जनरेट केले जातात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की ह्या एक्झाम्स आहेत आणि ह्या एक्झाम जेव्हा आपण तिथे करतो त्याच्यानंतर आपली टीम फायनल होते की ही टीम प्रॉपर झाली आहे, रेडी झाली आहे, ज्याला आपण वर ISS वर पाठवू शकतो. मग याच्यामध्ये इंटरनॅशनल क्रू असतात, मग अमेरिकेचे असतील, कॅनडाचे असतील, युरोपियन असतील किंवा सौदीचे पण आहेत आता सुरू झाले आणि रशियन सुद्धा आहेत. आता आपण इंडियन लोक जातात, इंडियन्सची लोक सुद्धा आहेत. ह्या फिजिकल आणि ह्या मेंटल आहे. आता आपण एक गोष्ट ऐकतो की G-फोर्स म्हणजे पायलट किंवा F1 ड्रायव्हर्सना G-फोर्स खूप इम्पॉर्टंट आहे. सो G-फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटी जी आपण 9.8 मीटर पर सेकंड म्हणतो त्याच्या मल्टिपल्स किती. मग जो G-फोर्स माणसाला लागतो त्याच्यामध्ये आपण कसे रिस्पॉन्स करतो. 5Gच्या वर किंवा 4Gच्या वर म्हणजे 4-5Gच्या वर आपण जातो त्यावेळी काय होतं की माणूस अनकॉन्शियस होतो, बेशुद्ध होतो. आपल्याला 9-8-9G पर्यंत जायचं असतं कारण रॉकेटचा जो पुश फोर्स आहे त्याच्यामध्ये एवढा फोर्स असतो की जो 8-9G पर्यंत घेऊन जातो आपल्याला. पण त्याचं पण ट्रेनिंग घ्यायचं असतं आणि ह्या वेगवेगळ्या ट्रेनिंग तिथे घेऊन आपल्याला फिजिकली आणि मेंटली दोन्ही गोष्टींनी फिट व्हावं लागतं. आणि आता तुम्ही मेन्शन केलं की रशियामध्ये तुम्ही तिथे जाऊन वर्कशॉप केलं तर एक म्हणजे आपल्या इंडियन ॲज अ स्टुडंट किंवा ॲज अ ॲस्पिरंट ज्याला ॲस्ट्रॉनॉट बनायचं आहे तर इंटरनॅशनल एक एक्सपोजर मिळणं ह्या फील्डमध्ये ही खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. तर तो एक्सपिरियन्स कसा होता रशियामध्ये? बघायला गेलं तर आता कसा विषय आहे की भारतामध्ये किंवा इंडियन जी लोक आहेत त्यांना जर ॲस्ट्रॉनॉट व्हायचं असेल तर तुम्हाला बाहेरच्या देशामध्ये जाऊन सेटल व्हावं लागतं. तिकडची सिटिझनशिप घ्यावी लागते कारण एरोस्पेस म्हणा किंवा न्यूक्लिअर सायन्स म्हणा ह्या सगळ्या गोष्टी नॅशनल सिक्युरिटीचे इश्यूज आहेत, विषय आहेत. आणि ह्या विषयामध्ये विषय की तुम्हाला उद्या जर ॲस्ट्रॉनॉट व्हायचं असेल तर तुम्हाला देश सिलेक्ट करावा लागेल आणि तिथे जाऊन सेटल व्हावं लागेल आणि तिकडे तुम्हाला ते परस्यू करावं लागेल. भारतामध्ये अजून ती आलेली नाही कंडिशन की भारतामध्ये आतापर्यंत जे सिलेक्ट केलेले ॲस्ट्रॉनॉट ते एअरफोर्समधून आहेत म्हणजे डायरेक्ट एअरफोर्स थ्रू तिथे भरती केली जाते. आता भारतामध्ये हळूहळू ती कंडिशन येईल की जेव्हा सिव्हिल ॲस्ट्रॉनॉट सुद्धा बनतील आणि ती कंडिशन लवकरच येईल नेक्स्ट 10 yearsमध्ये. आता तुम्हाला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं असेल तुम्हाला इंटरनॅशनल एक्सपोजर पाहिजेच आणि एक्सपोजरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या लोकांशी कॉन्टॅक्ट करणं, वेगवेगळे लोक काय रिसर्च करतायत, काय ऍक्टिव्हिटी करतायत, ह्या सगळ्या गोष्टी तिथे बघणं आणि त्याच्यासोबत पार्टिसिपेट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. मग याच्यामध्ये आता मेन देश बघायला गेलं जे ॲस्ट्रॉनॉटसाठी किंवा सपोर्टिव्ह आहे त्याच्यामध्ये युरोप आहे, US म्हणजे नॉर्थ अमेरिका आहे आणि रशिया आहे. हे 3 देश ह्या ठिकाणी तुम्ही जाऊन ट्रेनिंग घेऊ शकता, वर्कशॉप घेऊ शकता आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे कोर्सेस पण अवेलेबल आहेत जे तुम्हाला पुढे जाऊन हेल्प करतात. उदाहरणार्थ USA मध्ये पॉसियम नावाचा एक प्रोजेक्ट आहे ज्याच्यामधून ॲस्ट्रॉनॉट फ्युचर ॲस्ट्रॉनॉट शिकवले जातात, ट्रेनिंग केले जातात आणि हे तिकडे शिकवलं जातं. जे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉनॉटिकल सायन्स ही जी संस्था आहे त्यांची ऑर्गनायझेशन ही तिथे जाऊन शिकवते. म्हणजे तो एक्सपिरियन्स किंवा त्या सर्कलमध्ये जरी आपण गेलो तरी आपल्याला बरंच त्या गोष्टींबद्दल लक्षात येते की ह्या गोष्टी आहेत तिथे. आणि त्यानंतर मला असं वाटतं की न्यूटनने असं म्हटलेलं आहे की ग्रॅव्हिटी कॅन एक्सप्लेन मोशन ऑफ प्लॅनेट बट नो वन कॅन एक्सप्लेन हू मूव्स द प्लॅनेट.
सो म्हणजे असं आहे की आपल्या सायन्सने आपल्या गोष्टी एक्सप्लेन केल्यात किंवा आपण त्या शोधल्या आहेत, पण ह्याच गोष्टी खूप वर्षापूर्वी आपल्या मायथॉलॉजीमध्ये, पुराणांमध्ये आपण वाचतो, बघतो, किंवा ही डिझाईन्स जे आपण आत्ता शोधली आहेत त्या डिझाईन्सवर ऑलरेडी आपल्या पुस्तकांमध्ये, पुराणांमध्ये लिहिलेलं आहे. तर आणि तुमच्याबद्दल एक इंटरेस्टिंग फॅक्ट अशी आहे की तुम्ही त्याच्याबद्दल तुमचा त्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा अभ्यास पण तुम्ही केलेला आहे. तर मला असं विचारायचं होतं की ह्या एरोनॉटिकल आणि स्पेसच्या रिलेटेड पुराणांमध्ये तुमचा काय स्टडी आहे त्या बाबतीत? बघायला गेलं 2012 पासून हा. मी वेद पुराण याच्यावर स्टडी करतो. हा. म्हणजे मी पूर्ण कलेक्शन माझं केलंय आणि त्याच्यामध्ये मी वाचतो, स्टडी करतो. अच्छा. मला एक गोष्ट कळली की आताची लोक त्याला मायथॉलॉजी म्हणतात. का म्हणतात त्यांच्याकडे रिझन नाहीये, बिकॉज त्यांना असं म्हणतं की प्रूफ नाहीये, मिथ म्हणतात. म्हणजे त्याला आपण ही जे म्हणतं की हिस्ट्री आपण मानत नाही त्याला. अच्छा. माझं असं म्हणणं आहे की ते हिस्ट्री पण आहे, सायन्स पण आहे, हा. आणि या गोष्टीकडे आपला बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे बरोबर. तो खूप इम्पॉर्टंट आहे. ॲज अ सायन्स स्टुडंट, ॲज अ इंजिनियर किंवा ॲज अ तुम्ही म्हणू शकता की एरोस्पेस इंजिनियर, मला त्याच्यातून काय घेण्यासारखं आहे आणि ते घेणं, ते बघणं, ते स्टडी करणं हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आताची लोक ती गोष्ट स्टडीज करत नाही, बरोबर. फक्त त्याच्यावर कमेंट्स करतात. आणि मला हे वाटतं की ॲज अ सायन्स स्टुडंट किंवा ॲज अ आपण म्हणू शकतो की लिटरेट पर्सन हे नाही करत. ॲज अ लिटरेट पर्सन तो पहिला वाचतो, स्टडी करतो आणि देन प्रूव्ह करतो की हे रॉंग आहे किंवा राईट आहे. बरोबर. ओके, सो सायन्स आणि स्पिरिच्युअल हे दोन वे आहेत बघायला गेलं तर. सायन्स ही गोष्ट काय करतो की सायन्स पहिलं प्रूव्ह करतो आणि मग ट्रस्ट करतो त्याच्यावर, आणि स्पिरिच्युअल गोष्ट आहे की आधी ट्रस्ट करतो आणि मग प्रूव्ह करतो. बरोबर. ओके, हे दोन्ही पाथवे आहेत ज्यांचा एंड पॉइंट एक सिंग्युलरिटी आहे, तिथे आपण पोहोचणार आहेत. आणि मला वाटतं की कोणी सायन्सचा पाथवे घेतो, कोणी स्पिरिच्युअलचा घेतो, की तुमच्या पर्स्पेक्टिव्हने, तुमच्या एरिया ऑफ इंटरेस्ट तुम्ही घेऊ शकता. तर मी ठरवलं की सायन्स सोबत स्पिरिच्युअल सुद्धा, आणि ह्या दोन्ही गोष्टी घेऊन मला जायचं आहे पुढे. अच्छा, म्हणजे त्याचा बॅलन्स दोन्हीचा, म्हणजे सायन्सचा आणि स्पिरिच्युअलिटीचा. आणि मला असं विचारायचं आहे पुढे की असं आता आपण जर स्पेस किंवा एरोनॉटिकलच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला एक खूप फेमस आपलं उदाहरण आहे पुष्पक विमान. बरोबर. ज्याचे म्हणजे आपल्याकडे खूप उल्लेख आहेत किंवा लोक, पण आताच्या लोकांना जेव्हा ते उल्लेख करतात तेव्हा जसं तुम्ही म्हटलं मिथ म्हणून करतात किंवा ते दैवी शक्तीने ते चालायचं किंवा असं, पण ऍक्च्युली तसं नाही, त्याच्या मागे काहीतरी सायन्स असेल जे की म्हणजे त्याच्याबद्दल काही लिहिलेलं आहे का याच्यामध्ये आपल्या पुराणांमध्ये? आता पुष्पक विमानाचा आपल्या स्क्रिप्चर्समध्ये किंवा आपल्या पुराण वेदांमध्ये 2-3 वेळा आलेला रेफरन्स आहे. त्याच्यामध्ये एकदा रेफरन्स हा आलाय की रावण, हो, आणि रावणाने जेव्हा सीतेला घेऊन जाताना ते विमानाचा उपयोग केला, आणि दुसऱ्या वेळी राम जेव्हा लंकेमध्ये जे युद्ध जिंकून वापस अयोध्याला येताना त्यांनी ते पुष्पक विमान वापरलं. हा 2 रेफरन्स आहे. हल्लीच्या काळातला रेफरन्स बघायला गेला तर संत तुकारामांना नेण्यासाठी पुष्पक विमान आलं होतं असं म्हटलं जातं. आता पुष्पक विमान ही जर तुम्ही म्हणाला तर मायथॉलॉजी म्हणू शकता, सायन्स म्हणू शकता, की तुमचा बघण्याचा तो दृष्टिकोन आहे. मला असं वाटतं की आपलं सायन्स जे होतं त्यावेळी जुन्या काळी, आपल्या एन्शंट काळी, हे खूप जास्त ऍडव्हान्स होतं आणि याचे खूप सारे रेफरन्स आहेत आणि त्याच्यावर आता सायन्स काम करतं. आणि पुष्पक विमानासोबत खूप सारे विमानाचे प्रकार आहेत जे ऍज पर द युग, म्हणजे आपण म्हणतो की सत्य, त्रेता, द्वारपा आणि कली, या 4 युगाप्रमाणे विमानाचे टाइप्स बदलतात. आणि विषय हा आहे की पुष्पक विमान आपल्याला एकच विमान माहिती आहे, त्याच्यामुळे आपण म्हणतो की एक विमान होतं किंवा असेल, पण इतकं आपल्या स्क्रिप्चर्समध्ये लिहून ठेवलं आहे. म्हणजे नुसतं ऋग्वेद फक्त जरी आपण वाचायला घेतला तर ऋग्वेदामध्ये किमान 12 ते 13 विमानांचा तिथे उल्लेख आहे. आणि या नावात त्याचे नाव, त्यांचे वैशिष्ट्य आणि त्याच्यासोबत ते कशासाठी वापरले गेले, त्यांची ती गोष्ट तिथे आपल्याला रेफरन्समध्ये येते. मग एक असा माझ्या इंटरेस्ट डोक्यामध्ये आलं पटकन की कसं पुष्पक विमानाचं ऍक्च्युअल स्ट्रक्चर किंवा कसं काय होतं ते mechanism? पुष्पक विमानाचं म्हणजे मी जसा स्टडी केला मला एक गोष्ट कळली की पुष्पक विमानामध्ये एक असं वैशिष्ट्य होतं की किती पॅसेंजर ऍड झाले तरी एक सीट रिकामी राहायची. अच्छा, म्हणजे कायम. सो एन नंबर ऑफ पॅसेंजर असतील तर N+1 सीट राहायची. सो प्रत्येकाला अकोमोडेट करण्याची ते शक्ती होती, वैशिष्ट्य होतं. अजून आपला सायन्स तिथपर्यंत गेलं नाहीये, पण पुष्पक विमानाचं मी वाचलेलं आणि मी स्टडी केलेलं त्याच्यामध्ये एक मेन वैशिष्ट्य हे आहे. आणि पुष्पक विमानच असं नाही, जसं तुम्ही म्हटलं की अजून त्याची 10-12 अजून तशी विमानं किंवा ती टेक्नॉलॉजी तेव्हा होती, तर मग त्याला काय त्याचा म्हणजे असं काय मेन्शन आहे का की एवढा त्याचा वेग होता किंवा हे फ्युएल त्याच्यासाठी वापरायचे?
सो बघायला गेलं तर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे 4 युग आहेत, सत्य, त्रेता, द्वारपा आणि कलियुग. तो सत्ययुगामध्ये विमानाची कुठेच उल्लेख नाहीये, कारण सत्ययुगामध्ये माणूस किंवा जे आपण म्हणतो की माणसाच्या थ्रू आपण प्रवास करायचो, म्हणजे आपली शक्ती एवढी होती सत्ययुगामध्ये की कुठच्या तंत्राची किंवा यंत्राची गरज नव्हती. नंतर द्वारपा युगामध्ये आपल्याला गरज पडली, त्रेतामध्ये आपल्याला गरज पडली, आता कलीमध्ये. सो बघायला गेलं तर जे त्रेतायुग येतं, त्रेतायुगामध्ये आपल्या वेद आणि पुराणाप्रमाणे मांत्रिक नावाची विमानं होती जी मंत्राने चालायची. अच्छा. ओके. आणि तेच द्वारपा युगामध्ये यांत्रिक होती, तांत्रिक होती, ज्याच्यामध्ये यंत्र आणि तंत्र दोन्हीचा उपयोग केला जायचा. सो कलियुगामध्ये बघायला गेलं तर यांत्रिक आणि मांत्रिक विमानं नाही आहेत, इथे कृतक नावाची विमान आहेत. कृतक याचा जर आपण ट्रान्सलेट केलं तर म्हणू शकतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स चालणारे अनमॅन्ड एरियल व्हेकल्स. सो ही कृतक विमानं आत्ता अवेलेबल असतात. आपण बघतोय की आता आपण UAV मध्ये सायन्समध्ये जातोय. मग आता या विमानांचे वेगवेगळे टाइप्स आहेत. जर 25 विमानांचे टाइप्स दिलेले आहेत जे त्रेतायुगामध्ये होते, 56 विमानांचे टाइप्स दिले आहेत जे द्वारपा युगामध्ये होते, आणि प्लस 25 विमानांचे परत टाइप्स दिले आहेत जे आता कृतक म्हणजे कलियुगामध्ये. आणि कृतक विमानांचा हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये आता आपण बघतोय, जे आपण नेटवर्क किंवा ह्या ठिकाणी आपण वाचतो त्याच्यामध्ये आपण जे 4 विमानांचे टाइप बघतो, म्हणजे त्रिपुरा म्हणू, सुंदरा म्हणू किंवा रुक्मा म्हणू, हे जे विमान टाइप्स आहेत हे कृतक विमान टाइप्स आहेत जे आत्ताच्या कंडिशन मध्ये वर्क करतात. आणि आता ह्या म्हणजे रिसेंट टाइम मध्ये या गोष्टींवर कुठे रिसर्च चाललाय का, म्हणजे इंडियामध्ये किंवा आउट ऑफ इंडिया लोकांना किती ह्याच्याबद्दल म्हणजे एक्साइटमेंट तर आहेच खरं, जसं मी म्हटलं की लोक एक मिथ म्हणून बघतात अजून पण हे ह्या गोष्टी प्रॅक्टिकलिटीमध्ये येऊ शकतात का? सो माझा स्टडी किंवा माझं वाचन सांगतं की एक बुक आहे जे वैमानिक शास्त्र आपण ज्याला म्हणतो विमानशास्त्र, जे महर्षी भारद्वाज यांनी लिहिलं होतं. 1860-1865च्या काळामध्ये ते रिकव्हर झालं. सुब्बराय शास्त्री नावाचे एक तामिळनाडूमध्ये एक गृहस्थ होते ज्याने ते रिकव्हर केलं. पहिलं ते पांडुलिपीमध्ये होतं जे त्यांनी कन्वर्ट केलं, ट्रान्सलेट केलं संस्कृतमध्ये, आणि त्याच्यावर परत पुढे जाऊन शोध लागले. त्याच्यामध्ये बाहेरचे फॉरेनचे काही लोक आली आणि या लोकांनी त्याला ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये केलं. सो त्या विमानशास्त्र किंवा वैमानिकशास्त्राच्या बुकमध्ये 3000 श्लोक्स आहेत, 8 त्याचे सेक्शन्स आहेत, म्हणजे 8 चॅप्टर्स आहेत, आणि याच्यावर खूप सारी माहिती दिलेली आहे. एवढी माहिती आहे की आताचा सायन्स तिथपर्यंत पोहोचलं सुद्धा नाहीये. म्हणजे त्यामध्ये पायलटचं फूड डाएट प्लॅन काय पाहिजे, ऍटमॉस्फेरिक कंडिशन्स कशा आहेत त्यात मेन्शन केलेलं आहे, त्यात एअर रूट्स कसे हवेत, वेगवेगळे यंत्र कशी काम करतात त्याच्यामध्ये, त्याप्रमाणे प्लस वेगवेगळे मेटल्स, त्यांची कंपोजिशन्स, मिरर्स, लेन्सेस, याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि या सगळ्या वैमानिकशास्त्र बुकाचे जर आपण वाचायला गेलो तर एवढं काही सायन्स आहे की त्याच्यामध्ये की तुम्ही म्हणू शकता की त्याच्यावरून आपण काहीतरी नवीन बनवू शकतो. आता चॅलेंजेस काय आहे की संस्कृत मेन त्याच्यामध्ये आहे, आणि संस्कृत जे शिकतात त्यांच्याकडे एवढं फिजिक्सचं नॉलेज नसतं, आणि त्यांच्याकडे फिजिक्सचं नॉलेज त्यांच्याकडे संस्कृतचं नॉलेज नसतं. त्यामुळे दोघांचं जे काय म्हणू शकतो की जे ह्या दोन्ही लोकांमुळे चॅलेंजेस तयार झाले की त्यांना आपण ट्रान्सलेट किंवा डिक्रिप्ट करू शकत नाही या गोष्टीला. आणि वेगवेगळे मेटल कंपोजिशन आहे ज्याच्यामध्ये आता जर मला रिसेंट शोध म्हणू शकतो तर 4-5 ठिकाणी याचा रेफरन्स येतो. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बँगलोर यांनी त्याच्यावर मेन शोध लावला होता, रिसर्च केलाय, त्याची टीम होती आणि वेगवेगळ्या टीम आहे. सो अशी काही इन्स्टिट्यूट आहे, असे काही रिसर्च होऊन गेले आतापर्यंत. आपण एक नाव ऐकतो, एक पुण्याचे गृहस्थ शिव बापूजी तळपदे, आणि त्याच्यावर एक मूवी पण आता हल्ली आलाय. सो त्यांनी अराउंड 1895 साली हे प्लेन बनवलं होतं, ज्याचे वेगवेगळे एव्हिडन्स आहेत. आणि त्याच्यानंतर पुढच्या 8 ते 9 वर्षामध्ये राईट ब्रदर्सने प्लेन तयार केलं, ज्यांना ते पेटंट मिळालं आणि त्यांना आपण म्हणतो की राईट ब्रदर्स जे आहेत ते इन्व्हेंट केलं. सो या तळपदेंनी हे वैमानिकशास्त्र बुक यूज करून त्याच्यात रेफरन्स घेऊन त्याने ते विमान तयार केलं होतं. आणि त्याच्यातले जे इंजिन आहे जे की मर्क्युरी वोर्टेक्स इंजिन, जे मर्क्युरी या गोष्टीवर चालतं, आणि आता आपण बघतोय की आपण आयन प्रपोर्शन सिस्टीम मध्ये येतोय ज्याच्यामध्ये आपण एर्गॉन, क्रिप्टॉन ह्या सगळ्या गॅसेस वापरतो, त्याच्यामध्ये मर्क्युरी सुद्धा आपण वापरतो. आणि आयन प्रपोर्शनचा एक मेन वैशिष्ट्य हे आहे की फॉसिल फ्युएल म्हणजे आपण जे फ्युएल यूज करतो क्रायोजेनिक किंवा लिक्विड, याच्यापेक्षा जास्त स्पेसिफिक इम्पल्स आहे, याच्यापेक्षा जास्त स्पीड आहे. फक्त यावेळेला अजून टेक्नॉलॉजी तेवढी झालेली नाही, ऍडव्हान्स नाही, ते आपण करतोय. वेगवेगळे यंत्रतंत्र केलेलं आहे. प्लस त्याच्यामध्ये मिरर्स, वेगवेगळ्या टाईपचे मिरर्स आहेत, आणि या मिरर्सचा कसा यूज केला जातो. आपण फक्त म्हणतो की मिररचा यूज फक्त बघण्यासाठी,
आहे. पण त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोजिशन्स आहेत, ज्याच्यामध्ये मिरर आपण एनर्जी कलेक्ट करतो, सनराईज कलेक्ट करतो, किंवा आपण त्याला डिस्पर्स करतो, आपण त्याला वेगळे करतो. ह्या बऱ्याच क्वालिटीचे वेगवेगळ्या फीचर्सचे वेगवेगळे मिरर्स तिथे अवेलेबल्स आहेत. त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. मला तो वाटतं की मी तो करायचा प्रयत्न करतो. तेच म्हणजे अजून आपल्याला माहिती आहेत गोष्टी. खरं जसं तुम्ही म्हटलं की ते एक लँग्वेज संस्कृतमध्ये आहे आणि लोकांना नॉलेज जे फिजिक्स आहे ते दोन मिडल व्हायला पाहिजे, एका स्ट्रीममध्ये यायला पाहिजे. पुराणामध्ये त्रिपुरा विमानाचा उल्लेख आहे किंवा एक मेन्शन केलेला आहे. तर त्याच्यावर तुमचा त्या त्रिपुरा विमानावर पण तुमचा स्टडी आहे. तर त्याबद्दल थोडे डिटेल्स किंवा त्याची थोडी माहिती आपल्याला मिळाली तर. सो आत्ता जो माझा रिसर्च चालू आहे तो रिसर्च माझा चालू आहे त्रिपुरा विमानावर. आणि त्रिपुरा विमान हे कृतक कॅटेगरी मधलं एक विमान आहे. आणि त्रिपुरा विमानाचे काही वैशिष्ट्य आहे, ज्याच्यामध्ये 3 पीठ आहेत. त्रिपुरा म्हणजे 3 प्लॅटफॉर्म आहेत. त्यातला पहिला प्लॅटफॉर्म आहे ते लँडवर चालतं, सेकंड प्लॅटफॉर्म आहे ते अंडर वॉटर आणि वॉटरवर चालतं, आणि तिसरा प्लॅटफॉर्म जे आहे ते एअरवर आहे, म्हणजे हवेत जाणार आहे. हे तिन्ही प्लॅटफॉर्म एकत्र करून ते त्रिपुरा विमान बनवलेलं आहे. आणि मला या त्रिपुरा विमानावर काय करायचं की हा त्रिपुरा विमान खरंच उडू शकतं का, त्याचं जे आउटर डायमेन्शन आहे, त्याचं जे डिझाईन आहे, त्याच्यावर खरंच फोर्स, लिफ्ट फोर्स होतोय का तयार. आणि हा जर फोर्स तयार होत असेल तरी मोठी अचिव्हमेंट आहे की हे विमान उडतंय, उडू शकतं. फक्त आता विषय काय आहे की त्या विमानाचा स्पीड आणि आताच्या विमानाचा स्पीड तो मॅच नाही होणार. आता आपण खूप ऍडव्हान्स झालोय स्पीडच्या बाबतीत, पण आपल्या विमानाचे जे फीचर्स आहेत त्याच्या बाबतीत ते ऍडव्हान्स होते. म्हणजे विमानशास्त्र पुस्तकामध्ये बघायला गेलं तर त्या पुस्तकामध्ये आपल्याला इनव्हिजिबल प्लेन केलेली पण आढळतात. काही विमानामध्ये असे मिसाईल्स आहेत किंवा अशी टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यावर सनरेज फोकस करून आपण समोरच्या एनिमी प्लेनना उडवू शकतो. आणि हे सगळं त्याच्यामध्ये फीचर्स मध्ये दिलेलं आहे, त्या बुकमध्ये, त्या पुस्तकात सगळं आहे, मेन्शन केलेलं आहे. आता आपण अजून तिथपर्यंत पोहोचलो नाही. आताची जी विमानं आहेत बघायला गेलं तर ही फक्त स्ट्रेट उडतात, सरळ थ्रस्ट फोर्स असतो एका दिशेने. आणि तेव्हाची विमानं होती ही साईड पण जायची, मागे पुढे सगळीकडे व्हायची. सो बघायला गेलं तर आता जे आपण UFO ऐकतो तर UFO टाईपचं टेक्नॉलॉजी होती, त्याच्यामध्ये जे प्लेन उडायचं ते मागे पुढे आणि कसंही रोटेट व्हायचं, म्हणजे प्लेन मध्ये कुठले. एक्झॅक्टली. आता आपण म्हणतो की आताचं जे सायन्स स्टुडंट त्यांना सांगायचं आहे की आताची जी प्लेन्स आहेत त्याच्यामध्ये आपण म्हणतो की रोलिंग मुवमेंट. ओके, त्यामध्ये एक पिचिंग मुवमेंट असते आणि एक असते यॉइंग मुवमेंट. ओके, आणि ह्या तिन्ही जी मुवमेंट्स आहेत, ह्या ज्या डिग्री ऑफ फ्रीडम्स आहेत, ह्या विमानाच्या काही पार्ट्सवर अवलंबून आहेत. त्याच्यामध्ये इलेव्हेटर आहे, एलरॉन्स आहेत किंवा रेडार आहे, आणि याच्यावर या मुवमेंट्स डिपेंड असतात. त्या काळी वेगवेगळे रडार, काही इलेव्हेटर्स तिथे होते प्लेनमध्ये जे या मुवमेंट्सना मुवमेंट करण्यासाठी हेल्प करायचे. आणि ह्या विमानाचे काही डायमेन्शन्स, काही डिझाईन्स ज्या बुकमध्ये अवेलेबल आहेत, आणि त्याच्यातून मी एक प्रोटोटाईप मॉडेल बनवायचं आहे. आता ऍज अ एरोस्पेस इंजिनियर आम्ही कसं टेस्ट करतो की आमच्याकडे 2 टेक्नॉलॉजी आहेत. एक टेक्नॉलॉजी आहे की आम्ही विंड टनल टेस्टिंग करतो, म्हणजे विंड टनल असतं त्याच्यामध्ये आम्ही तो प्रोटोटाईप लावतो, प्लेस करतो, आणि त्याच्यावर जो एअर ब्लो असतो तो देतो, आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक फोर्स तयार होतोय का हे आम्ही कॅल्क्युलेट करतो. आणि जर विंड टनल टेस्टिंग नसेल तर आम्ही आता सिम्युलेशन मध्ये जातो, म्हणजे एक डिझाईन सॉफ्टवेअर्स आहेत, उदाहरणार्थ ANSYS आहे, तर त्या ANSYSचा वापर करून आम्ही सिम्युलेशन करतो. त्याच्यामध्ये आम्हाला कळतं की याच्यामध्ये फोर्स जनरेट होणार की नाही. आणि माझा हा रिसर्च आहे की ह्या नेक्स्ट इयर मध्ये मला तो रिसर्च पब्लिश करायचा. तर जसं आता आपण बोललो की काही टेक्नॉलॉजीज आधीच्या पुराणातल्या विमानांमध्ये सुपेरियर होत्या आणि काही आत्ता आपल्याकडे, जसं स्पीड मेन्शन केलं आपण. तर त्या जी जुनी पुराणातली जी विमानं होती त्यांचं मटेरियल काय होतं, म्हणजे बिल्डिंग मटेरियल किंवा कुठल्या फ्युएलने ती चालायची विमानं त्यावेळेला. तेव्हाची टेक्नॉलॉजी बघायला गेली तर त्यांच्याकडे मेटल कॉम्पोजिशन वेगवेगळी होती. ओके, आणि त्याच्यामध्ये 3 त्यांचे मेन मेटल्स होते, आणि त्या 3 मेटलचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून त्यांनी ती बनवलेली होती. आता काही ठिकाणी असं त्याच्यामध्ये आलंय की असं एक मटेरियल आहे त्यांनी तयार केलं होतं जे 99% एअर कॉम्बिनेशनने बनलंय. ओके, आणि त्याच्यामध्ये त्याची स्ट्रेंथ जी आहे ती स्टील पेक्षा जास्त होती. ओके, सो ते जे मटेरियल त्यांनी यूज केलं त्याच्यामध्ये लाईट वेट साठी, ते जे फायर म्हणू शकतो की फायर आपण लगेच पकडणार नाही, कॅच करणार नाही, त्या टाईपचं ते मटेरियल होतं. आता वेगवेगळी त्याची टेक्नॉलॉजी होती. आत्ताच्या कंडिशनमध्ये आपण बघतो की आपण आता जेट इंजिन, टर्बाईन इंजिनचा आपण टेक्नॉलॉजी वापर बघतोय. पूर्वीच्या काळी मर्क्युरी त्यांचं मेन फ्युएल होतं. ओके, पारा ज्याला म्हणतो, आणि या पारा किंवा मर्क्युरीवर ते इंजिन चालायचं.
वोर्टेक्स इंजिन जे आहे म्हणजे आपण ज्याला आता रिसर्च चालू आहे की मर्क्युरी वोर्टेक्स कसं काम करतं, त्याच्यावर काही एक्सपेरिमेंट चालू आहे आता बाहेरच्या देशामध्ये. आणि मर्क्युरी असं एक वैशिष्ट्य आहे, क्वालिटी आहे त्याची, की जे वेगवेगळ्या इलेमेंट्स किंवा आपण जे इलेमेंट बघतो केमिस्ट्रीमध्ये त्याच्यापेक्षा जास्त वेगळं रिॲक्ट करतं. कारण मर्क्युरी असं एक एक्सेप्शनल केस आहे की जे लिक्विड कंडिशनमध्ये असतं रूम टेम्परेचरला, बट मेटल आहे. आणि ह्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी त्याच्या ह्या प्रॉपर्टीजला आपण अभ्यास करायचा आहे आणि तेव्हा आपल्याला एक आयडिया येईल की कसं चालायचं. पण एवढी गोष्ट नक्की आहे की त्यांची जी टेक्नॉलॉजी होती, त्यांचे जे फीचर्स होते, जे वैमानिक शास्त्रामध्ये अराउंड मेन्शन केलेले 32 फीचर्स आहेत. त्याच्यामध्ये साईज वाढणं, कमी होणं, स्पीड चेंज होणं, स्पेसक्राफ्ट त्यामध्ये ज्या विमानाच्या असे 32 टाईपचे वेगवेगळे फीचर्स आहेत. आणि त्या फीचर्स जे आहेत त्या फीचर्सवर ते विमान चालायचं. आता आपल्याकडे ते फीचर्स तेवढे नाही आहेत. आपण जास्त आता स्पीडवर जास्त फोकस करतोय आणि मल्टी रोलवर फोकस करतोय. म्हणजे मल्टी म्हणू शकतो की एक विमान वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये काम करतं. आणि हा जो शोध आहे आपल्याला हे सायन्स आपल्याला इथे वळवायचं आहे. आणि हे काय होतं किंवा हे कसं तयार झालं हे शोधून आपल्याला आपल्या त्या ऍडव्हान्स प्लेनमध्ये त्याचा यूज करायचा. अच्छा. आणि म्हणजे ह्या बाबतीत कुठे म्हणजे आता रिसर्च सुरू आहे का, तसं ह्या फ्युएलवर किंवा रिसर्च सगळीकडे चालू असतो. रिसर्च जोपर्यंत पब्लिश होत नाही तोपर्यंत कळणार नाही रिसर्च चालू नाही काय. पण पूर्वीच्या काळी जर आपण बघायला गेलो तर 8-9 वेळा ह्या वैमानिकशास्त्र बुकवर रिसर्च झालाय. केमिस्ट्रीमध्ये सुद्धा झालाय. त्यांच्या मेडिकल कम्पोजिशन मध्ये आय थिंक एका इन्स्टिट्यूटने एक मिरर पण बनवलाय त्यांच्या कम्पोजिशन वापरून सुद्धा. ISC बँगलोरने पण त्याचा रिसर्च केलाय. बाहेरचे काही फॉरेन जे आले त्यांनी पण रिसर्च केलाय. वेगवेगळे गोष्टी आहेत. आता विषय कसा आहे की रिसर्च हा अशी गोष्ट आहे की जोपर्यंत ती रिझल्ट देत नाही तोपर्यंत ती पब्लिश होत नाही. आणि रिसर्च चालू असेल, काही ठिकाणी न्यूजमध्ये येतं की कोणी त्याचा रेफरन्स घेत आहे वैमानिकशास्त्राचं. आणि मला वाटतं ॲज अ इंजिनियर किंवा मी स्वतः एरोस्पेस इंजिनियर असल्यामुळे मला त्याचा वापर जास्त करता येईल, जास्त मला आउटपुट मिळेल, त्या गोष्टीचं मला घेता येईल, ते मी त्याचा प्रयत्न करतो. आता आपल्या पुराणांमध्ये मेन जे मेन्शन्स असतात ते रामायण आणि भगवद्गीता म्हणजे महाभारत, ह्या दोन हे मेन ग्रंथांमधून आपल्याला ह्यांचे ट्रेसेस किंवा मिळतात. तर जर आजच्या आपल्याकडे जी वेपनरी आहे किंवा मिसाईल्स जी आज आपण बघतो आपल्या ह्याच्यामध्ये, तर असं महाभारतात पण बघितलं जातं की त्यावेळी पण तशी म्हणजे मिसाईल नाही खरं इक्विव्हॅलंट त्याची टेक्नॉलॉजी तेव्हा एक्झिस्ट करत होती. तर त्याबद्दल काय स्टडी आहे का की तेव्हा काय वेपनरी किंवा ते मिसाईल्स आत्ताचे आहेत तशीच तेव्हा होते? मी म्हटल्याप्रमाणे आता ज्या विमानामध्ये 32 प्रकारचे फीचर्स आहेत, त्या 32 प्रकारच्या फीचर्स मध्ये अराउंड 8 ते 9 फीचर्स यांचे वेपनरीजचे होते. त्याच्यामध्ये पॉयझनस गॅस पासून इव्हन काय म्हणतो आपण की कॉन्सन्ट्रेटेड बीम तयार करणं आणि समोरच्या एनिमी प्लेनना उडवणं हे त्याच्यामध्ये सामील आहे. प्लस त्यांनी आता आपण जे बघतो की मिसाईल्स आपण बघतो, पूर्वीच्या काळी आपण बाण ऐकायचो बरोबर, आणि वेगवेगळ्या बाणांची वेगळी क्वालिटी असायची. आपण काही शस्त्र बघतो जसं नारायण शस्त्र आहे किंवा काही अशी बाण आहेत ज्यांची वेगळी वैशिष्ट्य होती. उदाहरणार्थ काही बाण असे होते की जे हवेतल्या हवेत मुवमेंट्स कॅप्चर करून टार्गेट डिस्ट्रॉय करायचे. आता आपण तेच बघतो की मिसाईल म्हणजे लेझर गाइडेड मिसाईल्स आहेत जे मुवमेंटमध्ये म्हणजे सरफेस टू एअर मिसाईल आपण बघतोय. एक रेफरन्स म्हणून सांगतो की पुरातन काळामध्ये आपण म्हणजे मानतो की महाभारतामध्ये बार्बरिक नावाचा एक उल्लेख येतो. बार्बरिक नावाची व्यक्ती होती आणि असं म्हटलं जातं की ही व्यक्तीकडे अशी बाण होते की हे महाभारत युद्ध जे 18 दिवस चाललं ते एका दिवसामध्ये संपवण्याची ताकद होती. म्हणजे बाणाचं वैशिष्ट्य काय होतं की एक पहिला बाण होता तो टार्गेट लॉक करायचा, कोणतं टार्गेट डिस्ट्रॉय करायचं आहे, दुसरा बाण कोणतं टार्गेट डिस्ट्रॉय नाही करायचं आहे, अच्छा ओके, आणि तिसरा बाण डिस्ट्रॉय करण्यासाठी सेंड करायचा. आणि याच्यामध्ये श्रीकृष्ण आणि त्या बार्बरिकाचा उल्लेख आहे. तर आता आपल्या पुराणामध्ये मेन जे 2 रेफरन्स आपल्याला मिळतात की ह्या विमानांचे किंवा या टेक्नॉलॉजीचे हे मिळतात आपल्याला रामायण आणि महाभारत ह्या 2 ग्रंथांतून, जे की हे 2 ग्रंथ मेनली संस्कृतमध्येच आहेत, मेनली म्हणजे पूर्णच संस्कृतमध्ये आहेत. मग ते संस्कृतमधले ट्रान्सलेट करून किंवा त्यासाठी आपल्याला संस्कृत भाषा यावी लागेल किंवा ते कठीण शब्द जे आहेत ते समजायला संस्कृत भाषा यावी लागेल. तर संस्कृत शिकणं किती महत्वाचं आहे आणि कुठे इंडियामध्ये आणि आउट ऑफ इंडिया पण लोक बरेच प्रयत्न करतायत संस्कृत जाणून घ्यायचा, तर त्याबद्दल काय सांगू शकता? माझं असं म्हणणं आहे की मी असं बघितलंय की भारतापेक्षा जास्त बाहेर जास्त स्टडी होतो संस्कृतचा. बरोबर, वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी संस्कृतचं काम केलं जातं. आपण आपली भाषा
हे आपण स्टडी करत नाही. याच्यामुळे आपल्या जे स्क्रिप्टचं जो नॉलेज आहे ते आपल्याला मिळत नाही. तुम्ही कुठच्याही देशामध्ये जा, तिकडची जे स्टडी मटेरियल आहे, तिकडचे जे स्क्रिप्ट त्यांच्या लँग्वेजमध्ये आहे आणि ती लँग्वेज त्यांनी फॉलो केली आहे. आता सगळ्यात आपण जे म्हणतो की सगळ्यात टफ भाषा लॅटिन भाषा म्हणतो किंवा आपण जी यांची मॅन्डरिन भाषा म्हणतो चायनीजवाला, तर सेम भाषा आपली भारताची संस्कृत पण आहे. आणि संस्कृत भाषेचा आपण शिकलो तर वेगवेगळे स्क्रिप्चर्स आपल्याला मिळतील, कळतील. ज्या गोष्टी हे खरंच भाषा आहे, सायन्स आहे का, साहित्य आहे का, हे कळेल. वेगवेगळे स्टोरीज आहेत. तर महाभारत आणि रामायण एवढं फेमस आहे की ते साहित्य आपण म्हणतो, पण जसं वेद पुराण आहेत, उपनिषद आहेत, याच्यामध्ये पण सायन्स आहे. बरोबर. याच्यामध्ये सुद्धा जे आपण बघू तसं आपल्याला मिळणार आहे. काही लोक साहित्य बघतात, काही लोक सायन्स बघतात याच्यामागे. आणि जेव्हा सायन्स आपण बघतो तेव्हा तुम्हाला स्टोरी फॉर्म मध्ये मिळतं. मग स्टोरी फॉर्म मध्ये काय मिळतं की ती गोष्ट ही माणसाला कायम लक्षात राहावी, माणसाच्या गोष्टीमध्ये ती कायम पुढे पुढे ॲज अ जनरेशन बाय जनरेशन ती पुढे जावी म्हणून ती गोष्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेली आहे. पण ते सायन्सच आहे. आणि जेव्हा सायन्स आपण हे जेव्हा बघणार, त्याच्यातून शिकणार, वाचणार, तेव्हा आपल्याला आताच्या ठिकाणी आताच्या सायन्समध्ये आपल्याला ते अप्लाय करता येणार. आणि ऍप्लिकेशन जे आहे हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हे आपल्या हिस्ट्री आणि आपल्या स्क्रिप्चर्स थ्रू येणार. बरोबर. म्हणजे संस्कृत भाषेमध्ये असे पण काही शब्द किंवा श्लोक आहेत ज्याचे म्हणजे दोन अर्थ आहेत. हो. किंवा आपण असं म्हणतो की ते समजायला डिफिकल्ट थोडं होतं की त्याला चांगलं नॉलेज पाहिजे संस्कृतमध्ये. बरोबर. त्यासाठी मग संस्कृत आपल्याला शिकणं त्यासाठी महत्वाचं आहे. त्या आणि आताची टेक्नॉलॉजी जी आहे ना ती एवढी आता ऍडव्हान्स होत चालली आहे की आपल्याला कुठची भाषा आपण कुठच्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करू शकतो. बरोबर. फक्त हा विषय की संस्कृतमध्ये काही वर्ड्स आहेत जे अजूनही ट्रान्सलेट व्हायचे आहेत किंवा ट्रान्सलेशन झालेले नाहीये. पण त्या संस्कृतचा वर्ड्स जे टफ वर्ड्स आहेत त्याचा जर रेफरन्स त्या पूर्ण त्या समज एक श्लोक आहे त्याच्यातून आपण काढला तर आपल्याला कळतं की हा कशासाठी यूज करतोय वर्ड हा. आणि या वर्ड आपल्याला ते तेवढं बेसिक नॉलेज प्रत्येक माणसाला असायला पाहिजे. तर आतापर्यंत आपण इतकी माहिती घेतली एरोनॉटिकल सायन्स बद्दल, स्पेस बद्दल. तर माझा असा प्रश्न आहे की तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत आता इथून पुढे? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझं आता मी जॉब करतोय. सो माझे फ्युचर प्लॅन आहे की नेक्स्ट 10 years मध्ये मला ॲस्ट्रॉनॉटसाठी परस्यू करायचं आहे आणि ते मी परस्यू करणार आहे. पण ॲस्ट्रॉनॉट माझा प्रायमरी फोकस नाही, आम्हाला सेकंडरी फोकस आहे. प्रायमरी फोकस माझा जॉब चालू आहे आणि मला असं वाटतं की माझ्या जिल्ह्यामध्ये, माझ्या कोकणामध्ये मला एक लॅब ओपन करायची आहे. माझ्या लॅबमध्ये या मुलांना, जे मुलं 5वी क्लासपासून 12वी क्लासपर्यंत, यांना स्पेस बद्दल, सायन्स बद्दल, ज्या लोकांना भीती आहे, काही लोकांना फिजिक्स बद्दल भीती असते, काही लोकांना मॅथ्स बद्दल भीती असते, ह्यांची भीती काढून प्रॅक्टिकल नॉलेज देण्यासाठी मला ती लॅब ओपन करायची आहे. त्याच्यामध्ये समर वेकेशन किंवा विंटर वेकेशन मध्ये ती मुलं येतील आणि इथे ते रिसर्च करतील. मग त्याच्यामध्ये ॲस्ट्रो फोटोग्राफी पण येते, त्याच्यामध्ये आपण प्लॅनेटरी सायन्स म्हणतो, प्लॅनेट्स म्हणतो, गॅलेक्सीज म्हणतो, हे बघता येतील. आणि मला याच्यासाठी जास्त प्रयत्न करायचा आहे. म्हणजे त्याची मजा त्यांना कळली पाहिजे त्या प्लॅनेट सिस्टीम. जेव्हा त्या गोष्टीमधला त्या वयामध्ये जेव्हा इंटरेस्ट त्यांना येणार तेव्हा ती गोष्ट ऑटोमॅटिकली त्यांना समजणार. आपल्या लहान वयामध्ये जर मॅथ्स जर कोणी चांगलं शिकवलं नाही तर आपल्याला मॅथ्स बद्दल आधी भीती वाटायला लागते. मग ती भीती वाटून नाही आणि ती गोष्ट तेवढं प्रॅक्टिकली आपण शिकावी, प्रॅक्टिकली ती बघून जर आपल्याला कळत तर ती जास्त करण्यामध्ये मदत होते. आणि मला असं वाटतं की आताच्या मुलांना जास्त प्रॅक्टिकल नॉलेज देणं, ना की थेअरी, जे रिअल लाईफ मध्ये घडतंय ते रिअल लाईफ मधलं घडलेलं गोष्ट समज त्यांना आपण दाखवली प्रॅक्टिकल फॉर्मॅटमध्ये तर त्यांना जास्त कळेल, त्यातला इंटरेस्ट जास्त जनरेट होईल आणि त्याच्यामध्ये ते काम करायला तयार होतील. आणि ह्या गोष्टीमुळे आपल्या देशामध्ये आता आपण बघतो की आपल्याकडे नोबेल पुरस्कार किंवा नोबेल अवॉर्ड आपल्याला असता येत नाही. कारण आपण आपलं जे माइंड आहे ते सायंटिफिक माइंड आपण हळूहळू कमी होत चाललं. कारण आपण थेरॉटिकल फक्त बघतो की पुस्तक वाचलं, एक्झाम दिली, पास झालो. मला असं वाटतं की त्या पुस्तकाच्या नॉलेजचा काहीतरी ऍप्लिकेशन बेसिसवर काम करायला पाहिजे. आणि जेव्हा हे काम होणार आणि लहान वयातून होणार तेव्हा आपल्याला इन फ्युचर आपल्याला हे नोबेल अवॉर्ड आणि जे आपण सायंटिफिक जे आपलं रेकमेंडेशन आहे ते आपल्याला मिळणार. तेच म्हणजे जसा इंटरेस्ट डेव्हलप होत जाईल लहानपणीच आधीच्या वयात, मग नंतर त्यांचा ऑटोमॅटिकली हे स्कोप वाढत जाईल पुढे. तर आज म्हणजे खूपच एक चांगल्या पद्धतीचं आपलं डिस्कशन झालं आज. आणि अशा बऱ्याच गोष्टी कळाल्या की म्हणजे ॲस्ट्रॉनॉट बनण्यासाठीचे काही चॅलेंजेस किंवा त्याच्यासाठीचं प्रिपरेशन, परत तुमचा स्वतःचा जो रिसर्च आहे तो म्हणजे तो खूपच एक मोठा, त्याच्या सेपरेट आपण वेगळा पॉडकास्ट करू शकतो, एवढा मोठा विषय आहे असा एक हे आहे. आणि लोकांना एक आयडिया आली किंवा एक त्यांचं माइंड ओपन झालं की ह्या गोष्टी ज्या आपण बघतो किंवा पुराणातल्या असू दे किंवा ह्या आत्ताच्या काळातल्या असू दे, कारण ह्याचा स्कोप खूप मोठा आहे, एवढ्या त्या लिमिटेड नाही. तर पहिलाच पॉडकास्ट माझ्या मते तुमचा पण असेल पहिला. तर कसा एक्सपिरियन्स होता पॉडकास्ट बद्दल? मला असं म्हणायचं आहे की कोणीतरी ऐकावं
गोष्ट म्हणजे माणसाची जर्नी असते, जोपर्यंत जर्नी कम्प्लीट होत नाही. आता ही गोष्ट मला ऑफर झाली, त्याच्यानंतर माझी जर्नी सांगण्यामध्ये जी मजा आहे आणि कोणीतरी ऐकावी आणि त्याच्यातून कोणीतरी इन्स्पायर व्हावं, हे माझं मेन म्हणणं आहे. आणि ते तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी मला दिली आणि त्याच्यामुळे लोकांना आणि माझ्या युवा लोकांना किंवा जी मुलं आता शाळेमध्ये आहेत त्यांना आयडिया येईल की पुढे जाऊन काय करायचं आहे. तर आज एक खूपच म्हणजे प्रोडक्टिव्ह असं डिस्कशन आपलं झालेलं आहे या विषयावर. ॲस्ट्रॉनॉट बनायचे चॅलेंजेस किंवा ते सोडून जे पुराणातली विमानं आणि आत्ताची टेक्नॉलॉजी, हे ह्यामुळे एक स्पेक्ट्रम ओपन झाला किंवा जरी तेवढं मोठं नाही झालं तरी आपल्या लोकांना एक आता कळेल की ह्या गोष्टीमध्ये खूप एक पोटेन्शियल आहे किंवा ते अजून आपण एक्सप्लोअर केलेलं नाही. आणि ह्या पुराणातल्या विमानांवर आणि त्या टेक्नॉलॉजीवर आपण बोलायला गेलो तर त्याचं एक सेपरेट पॉडकास्ट आपण एक म्हणजे होऊच शकतं त्याच्यावर. तर तुमचा पण आज पॉडकास्टचा पहिला एक्सपिरियन्स होता, तर कसा एक्सपिरियन्स होता पॉडकास्ट बद्दल? मला म्हणायचं की माझी जर्नी आहे, अजून जर्नी कम्प्लीट नाही झाली आहे, एका पर्टिक्युलर टर्निंग पॉईंटला आली आहे, सुरू झाली आहे. आपण ही जर्नी, ही ऑफर जेव्हा आले तेव्हा मला असं वाटलं की कोणाला तरी सांगावं, बरोबर, त्याच्यातून लोक इन्स्पायर होतील आणि कमी वयामध्ये ते अचीव्ह करतील. आणि जी ऑपॉर्च्युनिटी तुम्ही मला दिली, आज आपला व्हिडिओ जी लोक बघणार आहेत, जे आपले स्टुडंट लोक बघणार आहेत किंवा पॅरेंट्स लोक बघणार आहेत, त्यांना आयडिया येईल की काय करायचं आहे. आणि जेव्हा हे आयडिया येईल तेव्हा ते आतापासून एफर्ट घेतील. ह्या वयापासून जेव्हा मुलं 5वीत आहेत, 6वीत आहेत, 7वीत आहेत, ह्या क्लासच्या वयापासून जेव्हा एफर्ट घेतील तेव्हा जाऊन त्यांना इंटरेस्ट जनरेट होईल की बाबा प्लॅनेटरी सायन्स आहे किंवा स्पेस सायन्स आहे किंवा एरोस्पेस आहे, आणि हे जाऊन लोकांनी करावं. आणि ह्यासाठी हा पॉडकास्ट किंवा ही जी अपॉर्च्युनिटी आहे ही मला मिळाली, याच्याबद्दल मला जास्त आनंद होतो. आणि तुम्ही प्रत्येकाने हा व्हिडिओ बघावा आणि याच्याबद्दल नक्की कमेंट कराव्या. आणि काही प्रॉब्लेम असतील, काही डाऊट्स असतील तर मला नक्की विचारा. हो, म्हणजे तुम्ही कमेंटमध्ये पण मेन्शन करू शकता तुमचा फीडबॅक आणि शेअर करा तुमच्या अशा मित्रांबरोबर ज्यांना ह्या क्षेत्रामध्ये किंवा हा पॉडकास्ट बघून त्यांची आयडिया क्लिअर होईल डोक्यामध्ये की आपल्याला ॲस्ट्रॉनॉट बनायचं आहे किंवा ॲस्ट्रॉनॉट नाही, ह्याच फील्डमध्येच आपल्याला काम करायचं आहे, त्या गोष्टी त्यांना कळतील. मग तुमचे खूप खूप धन्यवाद आमच्या पॉडकास्टवर आल्याबद्दल. आणि आपल्या पुढे जर आपल्याला चान्स मिळाला तर आपण त्या पुराणाच्या सेक्शनवर एक वेगळा पॉडकास्ट करू. नक्की. अशा प्रकारे आजचा आपला हा पॉडकास्ट होता एका यंग सायंटिस्ट बरोबर, ज्याची इन्स्पिरेशन आणि ज्याचं मोटिवेशन घेऊन अजून असे बरेच लोक इन्स्पायर होतील ॲस्ट्रॉनॉट व्हायला किंवा ह्या फील्डमध्ये काम करायला. आणि मी असं सांगू इच्छितो की तुम्हाला कसा वाटला पॉडकास्ट ते नक्की आम्हाला कळवा कॉमेंट्समध्ये. लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला द ग्रेट स्टोरीला सबस्क्राईब करा. आम्ही असेच अजून पॉडकास्ट अशाच अमेझिंग पर्सनॅलिटीज बरोबर अजून आम्ही घेऊन येऊ तुमच्यासाठी. तर बघत राहा, फॉलो करा, सबस्क्राईब करा.